दुःखाच्या क्षणी ग्रामस्थ धावून आले. नेमकं काय केलं? नक्की पहा. तरुणाच्या अचानक निधनानंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या कठीण प्रसंगी सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द गावातील ग्रामस्थ एकत्र आले आणि दुःखी कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार दिला. दुःखाच्या वेळी केवळ सहानुभूती न देता कुटुंबाच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे गजेंद्र भंडारे म्हणून, आणि अतिशय गरीब परिस्थितीमधला हा युवकाचं आकस्मिक निधन झालं आणि त्याच्या मागे पत्नी आणि 3 मुले आहेत. उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही. आज आम्ही सगळे, आमचे सरपंच आहेत, रामभाऊ आहेत, विशाल आमच्या एक म्हणजे त्याच्या डोक्यात आलं, आमचं शरद मोरे, त्या युवकाने असं सुचवलं की आपण त्यांना वर्गण करून आर्थिक मदत करूया. आता अर्थातच काय वर्गणीनं संपूर्ण आयुष्य त्यांचं आपण घालवू शकत नाही, पण पाचेगावच्या प्रथेप्रमाणे आम्ही ते वर्गण गोळा करून त्या कुटुंबाला आर्थिक मदत करायचं ठरवलं. आज गजेंद्र भंडारे यांचा 3रा झाला. आम्ही जे इनिशिएटिव्ह चालू केलं होतं त्या कुटुंबाला मदत करायची, संपूर्ण पाचेगावच्या ग्रामस्थ आणि पाचेगावच्या ग्रामस्थांचे इतर गावातील मित्रमंडळी यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सुमारे $2.25 लाख गोळा झाले आणि त्या कुटुंबाला त्याची मदत होणार आहे. या गोष्टीचा फायदा असा झाला की गजेंद्र भंडारे हे परीट समाजाचे आहे आणि परीट समाजाचे लोक 3ऱ्याला आले असताना ते जागृत होऊन सांगोला तालुका परीट संघातर्फे त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. ते एकत्र रक्कम गोळा करून सोमवारी पाचेगावकरांकडे जमा करणार आहेत आणि ती आम्ही एकूण रक्कम सगळी सोमवारी त्या कुटुंबाला आमच्या ग्रामस्थातर्फे आम्ही देणार आहोत. हा जो उपक्रम आहे त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि दुःखातनं सावरण्यासाठी मदत होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून असे उपक्रम प्रत्येक ठिकाणी गरीब कुटुंबासाठी राबवावेत अशी विनंती करतो.